विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला गेल्या. सीएम पदासाठी शिंदेंशिवाय पर्याय नाही. आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य. तर बच्चू कडूंनी युतीमध्ये वाद निर्माण करू नये, प्रवीण दरेकर यांचा सल्ला. फडणवीस केंद्रात गेल्यास बावनकुळेंकडे सूत्र येतील. स्वतः फडणवीस त्यांची शिफारस करतील. शिंदे पुन्हा सीएम होणार नाहीत, संजय राऊतांची भविष्यवाणी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांची खिल्ली. मी परवाच दिल्लीला जाऊन आलो, फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य. देवेंद्र फडणवीस 2034 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री राहतील. ते मुख्यमंत्री राहावेत ही 14 कोटी जनतेची भावना. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा संजय राऊतांना टोला. पिंपरीमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमधील मृतांचा आकडा 6वर. आणखी 3 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश. तर आतापर्यंत 14 जणांची सुखरूप सुटका. मोशी दुर्घटनेमधील इमारतीचा विनापरवाना बांधकाम केल्याचा खुलासा. केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला. पहिल्या दुसऱ्या मजल्यासाठी कोणतीही परवानगी मागितली गेली नव्हती. पवारांचे राष्ट्रवादीचे खासदार मोहिते पाटील वादात. माळशिरस पंचायत समितीच्या अभियंत्याला शिवीगाळ, हातपाय तोडण्याचीही धमकी. सोशल मीडियामध्ये ऑडिओ क्लिप व्हायरल. ठाणे जिल्हा बँकेवर महायुतीचं वर्चस्व कायम. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रणनीती यशस्वी. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद महायुतीकडे. मुंबईतील अंधेरीमध्ये मराठीमध्ये संवाद साधण्याच्या मुद्द्यावरून वाद. प्रवाशाला आरपीएफ कार्यालयामध्ये तासभर कोंडल्याचा आरोप. आरपीएफ कार्यालयाच्या बाहेर मराठी एकीकरण समिती आक्रमक. अयोध्येमधील राम मंदिरामध्ये देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचा एकाच वेळी राजीनामा. आरोप आणि मोजणीचा ताण वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांची सोडचिठ्ठी. तर भक्तांकडून आता 500च्या ऐवजी चिल्लर रुपयांमध्ये दान. संत तुकोबा आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यातून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ. दिवे घाटात भक्ती, निसर्ग, वारकऱ्यांचा अप्रतिम संगम. ज्ञानोबांच्या पालखीचा सासवडमध्ये तर तुकोबांच्या पालखीचा लोणी काळभोर या ठिकाणी मुक्काम असेल. पवार कुटुंबामध्ये पुन्हा सनई चौघडे वाजणार. पार्थ पवारांचा कायनाथ धर यांच्याशी साखरपुडा होणार. पुण्यामध्ये 29 जुलैला सोहळा पार पडेल. राज्यातील 102 तरुण पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात. भट्टीच्या साथीदारांकडून तरुणांची दिशाभूल. आपल्या पाल्यांवर नजर ठेवा. एटीएसकडून पालकांना सतर्कतेचं आवाहन. हिंगोली जिल्हा पुन्हा भूकंपानं हादरला. अनेक गावांना भूकंपाचे धक्के. 3.5 रिश्टर स्केल इतक्या भूकंपाची नोंद. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पश्चिम विदर्भात बोगस सोयाबीन बियाणांमुळे दुबार पेरणीचं संकट. पेरणीनंतर सोयाबीन उगवलंच नसल्याच्या तब्बल 2382 तक्रारी. संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी. राज्यभरात पावसाची उघडीप. येवळा, कोल्हापूर, जळगावसह राज्यभरामध्ये चिंताजनक पाणीसाठा. जळगावमध्ये 38 टँकरनं नागरिकांना पाणी पुरवठा सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये मृत बाबा फरजानच्या बंगल्यावर गुन्हे शाखेची छापेमारी. 5 कोटींची रोकड, 21 लाखांचं सोनं, 4 रायफलसह तलवार, चाकू जप्त. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये गोपनीय कारवाई. करमाळ्यामधील भोंदू मनोहर भोसलेला 8 दिवसांची पोलीस कोठडी. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये कोठडीत रवानगी. भोंदूच्या विरोधामध्ये आतापर्यंत 6 गुन्ह्यांची नोंद. लातूरच्या विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.